श्री स्वामी समर्थ. आजचा प्रसंग खरोखरच खूप सुंदर आहे. प्रसन्न वातावरण निर्मिती, व्यासपीठावर बसलेले सगळे दिग्गज आणि मातब्बर मंडळी आणि इथे उपस्थित सगळे मान्यवर, सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. संजयबद्दल सांगायचं म्हणजे सगळ्यांनी सांगून झालेलंच आहे आणि सगळ्यांना सगळं माहितीच आहे. आणि बॉलिवूड भाषेत म्हणायचं तर बस सिर्फ नाम काफी, एवढं सांगितलं बस झालं. सगळ्यांचं आवडतं व्यक्तिमत्व, एकदम लोकप्रिय, सगळ्यांना नेहमीच मदत करणार. संजय, तुला खूप खूप अभिनंदन. पुस्तक छान लिहिलंय. मागे मला म्हणावं होतं पुस्तक लिहितोय आणि प्रकाशन असेल. परवा मी हॉस्टेलवरून घरी आलो, कारण एक रात्री 12:30 सुमार, माझा नेहमीचा टाईम. घरी येऊन मी नेहमीच्या ठिकाणी बसलो. समोर टेबलावर बघितलं पुस्तक. म्हटलं हे काय? माझ्याने मुद्दाम तिकडे ठेवलं होतं पुस्तक, कारण ते मला लगेच दिसावं म्हणून. बघितलं, रॅपर काढलं, बघितलं तर संजयचं पुस्तक होतं. मी सुद्धा खूप छान वाटलं. थकवा विसरूनच गेलो. म्हटलं मित्राचं पुस्तक बघूया. मुखपृष्ठ आवडलं. नंतर मग प्रस्तावना वाचल्या. कुमार केतकर साहेबांनी आणि देशमुख साहेबांनी खूप कौतुक केलं. छान वाटलं. पूर भरून आलं. एकदम अभिमान वाटला. मस्त वाटलं. नंतर मग पुस्तकाची मांडणी पण मला आवडली, कन्सेप्ट आवडली. म्हणजे लेख तू प्रत्येक व्यक्तींबद्दल लिहिलंस, खूप छान लिहिलंस. आणि ते मठामध्ये लेख तिकडे काही प्रसंग वाचले, 2-3च वाचले प्रसंग. मस्त लिहिलं. गमतीदार गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात आणि वेगवेगळे प्रसंग, त्यावेळेला कशी मजा होते. वास्तवात एक लक्षात आलं, इट्स नॉट ओनली दॅट पॉइंट, इट्स समथिंग बियॉन्ड दॅट. वास्तवात मला असं वाटलं की माझं मन देखील भूतकाळात गेलंय आणि माझ्या देखील आयुष्यात अशाच काही घटना घडलेल्या आहेत. असेच प्रसंग घडले. तिकडे कधी पंचायत होते, कधी नो, एवढी सोपी गोष्ट मला कशी कळली नाही, अशा टाईपचं. म्हणजे खूप सुंदर लिहिलंय. आणि मला वाटतं जेव्हा वाचक लेखकाने लिहिल्याच्या गोष्टीशी समरस होतो, म्हणजे बिन यू फील दॅट इट इज माय एक्सपिरियन्स, मला वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त यश लेखकाचं नाही. हे सर्वोत्तम यश आहे लेखकाचं. खूप छान लिहिलंय. आता त्याची 2 आधीची पुस्तकं मी वाचलीत. खूप छान लिहिली त्याने. म्हणजे बाकी ईश्वरी इच्छा आणि गॉड्स विश. त्याच्यामधला मला एक चॅप्टर खूप आवडला आणि तुला नेहमी सांगतो, आयुष्याची संध्याकाळ. त्यात त्याने आयुष्याच्या उत्तरार्धात लोकांना काय प्रॉब्लेम्स येत आहेत, आर्थिक, सामाजिक, मानसिक, शारीरिक आणि आरोग्यासंबंधी सगळं खूप छान मांडलंय. म्हणजे मी हे का सांगतो की कारण मी आय एम कनेक्टेड टू इट. माझ्याकडे जेव्हा वयोवृद्ध पेशंट येतात, ते बहुतेक करून हेच प्रश्न मला विचारतात आणि जवळजवळ त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या लेखामध्ये दडलेली आहे. म्हणजे तुम्ही जर वाचलं असेल तर नक्की वाचा. पुस्तक खूप छान लिहिलंयस. आणि मागची दोन्ही पुस्तकं म्हणजे सेल्फ हेल्प कॅटेगरी किंवा सेल्फ इम्प्रुव्हमेंट कॅटेगरी येतात. म्हणजे कुमार केतकर साहेबांनी तर त्याची तुलना डेल कार्नेगी बरोबर केली आहे. म्हणजे एक शिक्कामोर्तबच आहे. खूप छान. एक थोडक्यात सांगायचं, संजयची माझी ओळख कशी झाली. म्हणजे आमचा मेन कनेक्ट म्हणजे एकच व्यक्ती, मनोज ठाडवे. त्याला आम्ही मन्याबाई म्हणतो. मन्याबाई हा दुपार का ना सबको दिखना मागताय. म्हणजे तेव्हा आम्ही त्याला ओळखायचो. म्हणजे मी याला ओळखायचो, हा मनाचा मित्र, हा मला ओळखायचा, हा मनाचा मित्र. 95-96 गोष्ट. नंतर मग देशमुख साहेबांनी रिगाले उभारली. वडिलांनी त्यात फ्लॅट बुक केले होते 2. 98चा सुमार मी म्हणजे पोझिशन घ्यायचं होतं. सगळे सुपस्कार पूर्ण झाले होते. मी त्यावेळेला मणिपालला होतो MD शिक्षण घेण्याकरता. वडील आणि बहीण बोरुली, वरळी ते बोरुली, तेव्हा मी वरळीला राहायचो. वरळी ते बोरुली 3-4 चक्रा झाल्या, पण पोझिशन काही मिळे ना. काही ना काही कारण सांगून परत पाठवलं जायचं. कारण पण समजे ना.
म्हणजे त्यावेळेला देशमुख साहेबांना फोन करायचं काय धाडच नव्हतं माझं. मग काय करायचं काय म्हटलं, आपला एकच माणूस कन्स्ट्रक्शन लाईन मधला मन्याबाई. मग मन्याबाईला फोन केला, अरे बाबा असं असं आहे, काय करायचं. तर म्हटलं अरे टेन्शन म्हटले, आपला आदमी आहे ना संजय भाई. मग संजय शेठला सांगितलं, संजयने फोन केला आणि त्याने सांगितलं अमुक अमुक दिवशीचा अमुक अमुक वेळेला जा, तुमचं काम होणार. वडील आणि बहीण गेले, एकही शब्द न बोलता, काही न बोलता किल्ली आणि पोझिशन लेटर हातात, आणि एकदम आपल्याला डिग्री कशी मिळते कम्युनिकेशन तसं समजेल. तेव्हापासून मग ओळख दूर झाली. कालांतराने आम्ही 2002 साली रिगाल्यामध्ये राहायला आलो. 1-2 वर्षापूर्वी हा पण राहायला आला होता. तेव्हा अशीच ओळख, म्हणजे हाय बाय कसं काय असंच देखला तेव्हा दंडवत. पण हळूहळू काही प्रसंग घडत गेले, काही घटना घडल्या आणि हळूहळू ती मैत्री घडत गेली आणि ती मैत्री घट्ट झाली. आणि त्या बाबतीत मी देशमुख साहेबांचं ऋणी आहे. तर तुम्ही रिगालिया ची निर्मिती केली नसती तर हा सुदामा माझ्या आयुष्यात आला नसता. या पुस्तकात त्याने एकदम सुदामाचा रोल घेतलाय, एकदम डिफरंट. म्हणजे स्वतःला सुदामा म्हटलंय, ऑटोमॅटिकली समोरच्याला त्याने कृष्ण म्हटलेलं आहे. रिअल लाईफ टाइम मध्ये पण तो तेच करतो. समोरच्याचं मन कसं शांत करायचं, समोरच्याला कसं खुलवायचं, समोरच्याचा कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, तो समोरच्याला श्रीकृष्ण म्हणून फील करून देतो. आणि तो स्वतः देखील कृष्णासारखा वागतो. श्रीकृष्णाने सुदामाला घर दिलं होतं, हा देखील लोकांना त्यांच्या स्वप्नातली, त्यांच्या बजेटमधली घर देतो. आणि दॅट इज हिज प्रोफेशन आणि ही लव्स दॅट. त्याचं पॅशन आहे ते. म्हणजे घर घेणं ही फक्त आर्थिक उलाढाल नाहीये, त्याच्यामागे भावनांची गुंफण आहे, त्याच्यामागे आपल्या आठवणी आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, त्याचा तो भान राखतो. पुढे पुढे ह्याच्याभर राहून मला स्वामी भक्तीची पण गोडी लागली, स्वामी समर्थांच्या भक्तीची गोडी लागली. आणि हा मला अजूनही हक्काने दरवर्षी एकदा तरी अक्कलकोटला घेऊन जातो. मला म्हणतो तुझं एकच काम, तू यायचं दर्शन घ्यायचं. स्वामींच्या समाधी समोर आणि वटवृक्षाजवळ जेव्हा मी डोकं टेकतो, एक वेगळाच अनुभव असतो. तो खूप समाधान लाभतं आणि त्याबद्दल खूप खूप थँक्स. आता फेब्रुवारी आले, जायचं. स्वामींच्या बाबतीत सांगायचं म्हटले तर हे का मी सांगतोय, कारण स्वामींची भक्ती जेव्हा सुरू झाली माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. म्हणजे स्वामींच्या कृपेची प्रचिती वारंवार आली. आणि हा नेहमी माझ्याकडनं स्वामींची आराधना करून घेत असतो. म्हणजे आपले तांबरे साहेब सगळ्यांना माहिती आहे, स्वामींचे एकदम कट्टर भक्त आहेत. आणि त्यांच्या घरी नेहमी पादुका येतात, स्वामींच्या पादुकांचं दर्शन असतं. त्यांच्यामुळे आम्हाला घर बसल्या पादुकांचं दर्शन मिळतं. नाहीतर म्हणजे कुठे हिंडत फिरावं लागत नाही. त्यांचा मेसेज येतो व्हॉट्सअपवर की आज असं असं आहे, परंतु याला माझ्या सवयी माहिती आहेत. मी व्हॉट्सअप रात्री 12 वाजता बघणार, मग मला फोन करून सांगतो दर्शन आहे, यायचं आहे. परत 1 तासाने रिमाइंड करतो. मला खूप छान वाटतं. स्वामी भक्तीबद्दल सांगायचा अजून एक किस्सा, म्हणजे तो एक चमत्कार आहे. म्हणजे सगळ्यांना माहिती असेल की नाही माहित नाही. अक्कलकोटला आम्ही गेलो होतो सगळे, मी, संजय आणि विनायक. विनायक आहे इकडे? विनायक, ही पण एक वेगळी वल्ली आहे, नंतर सांगू. आम्ही अक्कलकोटला गेलो आणि अचानक त्याच्या डोक्यात आलं की बाबा मला स्वामींची भक्ती रोज करायची आहे, मला स्वामींची मूर्ती पाहिजे. अक्कलकोट पालथं पाडलं, स्वामींची मूर्ती कुठे मिळेना. बरंच शोधलं, नंतर कळलं की तिकडे पिकतं तिकडे विकत नाही. मग सगळीकडे कोणाकोणी, मुंबई, पुणे, सगळीकडे आणि तिथे सगळे. आणि नंतर खरोखर एक चमत्कार झाला. बऱ्याच ठिकाणी शोधलं, बरेच महिने शोध चालू होता आणि नंतर ती मूर्ती घडली रिगाल्यातच. आणि त्या मूर्तीचे शिल्पकार जे आहेत म्हणजे सुप्रसिद्ध, भारतातले सुप्रसिद्ध आणि सर्वोत्तम आर्टिस्ट मध्ये त्यांचं नाव घेतलं जातं.
ते गजानन सिप्पा साहेब, त्यांच्या हातून ती मूर्ती घडली. म्हणजे हा एक चमत्कार होता. स्वामींनी जवळ सांगितलं की मला इकडे तिकडे शोधू नका, मी इथेच आहे. दॅट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. स्वामींचरणी एकच प्रार्थना की असा हा सुदामा प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी यावा. ह्याच्याबद्दल सांगायचं बरंच काही आहे आणि कितीही सांगितलं तरी काहीतरी सांगायचं राहून गेलं असंच वाटतं. पुन्हा एकदा संजय तुला खूप खूप अभिनंदन. असाच लिहित राहा आणि लोकांच्या आयुष्यात आनंद भरत राहा. थँक्यू.